अरे 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 त्याला विचारा मला तुला मी विचारतो थांब यार नाव तर सांग की. विद्यार्थी ट्रॅक बदलत चाललेत. आपण म्हणजे काय ट्रॅफिक हवालदार झाल्यासारखं पुढून आलोय आपण. इकडून काय विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतो आम्ही. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा खर तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा खूप मजेशीर प्रोमो आहे. ग्राउंड चालू तरी पण ब्लॉग बन ब्लॉगला लाजायचं नसेल. लाजा दिवस लांब आहे आपले. ए दादा अरे थांब. आपण आता तिसरा प्रश्न मॅडमनी जर बरोबर उत्तर दिलं तर त्यांना या ठिकाणी प्रगती बुक डेपोकडून दिला जाणारा पेन या ठिकाणी भेट मिळणार आहे. आपण पोल्युशन हा शब्द नेहमी वापरतो. प्रदूषण प्रदूषण तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाहीत. फुगारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मॅडमना पेन या ठिकाणी पेन गिफ्ट द्यावा. दर्शको नमस्कार. कर्मवीर कर्मवीर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर महाविद्यालयामध्ये सातत्याने वेगवेगळे उपक्रम होत असतात. त्याच अनुषंगानं एक मराठी विभाग आणि इंटर मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन या विभागाच्या वतीनं आता महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन दिनाचा जो काही सप्ताह आयोजित केला आहे त्या अनुषंगानं वेगवेगळे मराठी संवर्धनासाठी काही प्रयत्न केले जातात. त्या अनुषंगानं काही वेगवेगळे उपक्रम केले जातात. त्याच उपक्रमातला एक भाग म्हणजे हा चालता बोलता कार्यक्रम आहे की या भागातून आपण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून जे काही दैनंदिन भाषेमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अनेक शब्द असे वापरतो की जे मराठी शब्द माहीत नसतात आपल्याला आणि ते मराठी शब्द काय आहेत त्या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयातल्या वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांकडे जाणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. जर त्या विद्यार्थ्यांनी बरोबर 3 प्रश्नाची बरोबर उत्तर दिली तर त्यांना आपण एक पेन जो आहे तो पेन आपण या ठिकाणी गिफ्ट देणार आहोत. तर हा जो काय आपण चालता बोलता कार्यक्रम घेतोय त्या चालता बोलता कार्यक्रमाची 3 प्रश्नाची उत्तरं विद्यार्थ्यांनी बरोबर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण जो काही पेन आहे तो पेन या पद्धतीचा पेन त्यांना एक बक्षीस देतोय. या जे बक्षीस आहे बक्षिसाचे स्पॉन्सर आहेत आपले प्रगती बुक डेपो पंढरपूर, ज्या ठिकाणी आपल्याला स्वस्त दरामध्ये पुस्तकं मिळतात. शैक्षणिक साहित्य जे आहे ते शैक्षणिक साहित्य तिचे स्वस्त दरामध्ये मिळतं. त्या प्रगती बुक्सनं आपल्याला स्पॉन्सर केले. चला आपण महाविद्यालयाच्या समोरच्या प्रांगणामध्ये जाऊ. त्या ठिकाणी काही विद्यार्थी दिसतात का बघूया. गुड मॉर्निंग मुली. नको नको करतात मुली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कोणता विभाग? बीएससी फर्स्ट इयर. काय नाव? संस्कृजा गोसावी. आपण काय करतोय चालता बोलता कार्यक्रमाअंतर्गत पुढे की जरा तिथे हे होतं चालता बोलता या ह्याच्या अंतर्गत 3 प्रश्न विचारत आणि तुम्ही 3 प्रश्नाची जर बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला गिफ्ट मिळणार. कोण देईल 3 प्रश्नाची बरोबर उत्तर देणार का? 3 प्रश्न उत्तर बघू त्या ट्राय करते. ट्राय म्हणजे काय? प्रयत्न करते. प्रयत्न करणे. ठीक आहे. म्हणजे बहुतांश शब्द आपले असे असतात की जे आपण काय करतो इंग्रजीत बोलतो. पण त्या अनुषंगाने आपण मराठीच्या अनुषंगाने काही प्रश्न या ठिकाणी घेतोय. वॅक्सिनला मराठी शब्द काय? लसीकरण. वॅक्सिन. लसीकरण. यामध्ये आपली अशी स्कीम असणार आहे जर विद्यार्थ्यांना पहिलं बरोबर उत्तर दिलं तर आपण त्यांच्याकडे दुसऱ्या प्रश्नाला जाणार आहे आणि 3 सलग विचारले तर तिसऱ्या ठिकाणी जाणार आहे. पहिला प्रश्न बरोबर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करा. टाळ्या जोरदार. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? 2000 नाही 1905 किंवा असं काहीतरी नाही. 1905. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1900. नाही तर एक टास्क आहे. विद्यार्थी दिसतात का बघूया. इकडून काही विद्यार्थी आलेत बघूया. माघार फिरतात बघा मुलं आलेत. या या मित्रांनो. अरे 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 त्याला विचारा मला तुला मी विचारतो थांब यार नाव तर सांग की. विद्यार्थी ट्रॅक बदलत चाललेत. आपण म्हणजे काय ट्रॅफिक हवालदार झाल्यासारखं पुढून आलोय आपण. इकडून काय विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतो आम्ही. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा खर तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा खूप मजेशीर प्रोमो आहे. समोर काय आले ज्युनियरची मुलं आलेत. अरे ए अभिजित गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अभिजित पूर्ण नाव काय? माझा अभिजित विनायक पाटील. विनायक पाटील. कुठलं डिपार्टमेंट? मी बीसीएस आहे. बीसीएच आहे. तर आपण काय करतोय मराठी भाषा संवर्धन दिनाच्या अनुषंगानं
त्या दैनंदिन वापरामधले जे काही आपले शब्द आहेत त्या शब्दाचे मराठी अर्थ काय ते विचारतोय. त्या संदर्भात आपण काय करू, 3 प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न बरोबर आला तर दुसरा, आणि 3 प्रश्न बरोबर आले तर त्यांना प्रगती बुक डेपो पंढरपूर यांच्याकडून जे बक्षीस आहे पेन, ते पेन आपण या ठिकाणी भेट देणार आहे. प्रश्न सोपे असणार आहेत. आपण प्रश्न विचारूया. साधारण ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकतो त्या रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह काय? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. ते ब्रीद वाक्य झालं, बोधचिन्ह आपलं बोध वटवृक्ष. वटवृक्ष. छान, जोरदार टाळ्या होता त्याचं. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की रेकॉर्ड आपण मेंटेन केलं पाहिजे, बरोबर आहे. रेकॉर्ड त्याला मराठी शब्द काय? रेकॉर्डला माहित नाही. रजिस्टर. रजिस्टर ती नोंदवही झाली. छान, चांगला प्रयत्न केलाय. दादा नमस्कार. ए दादा, नाव काय? यश नेटके. हा? यश नेटके. यश नेटके. निकते. हा नेटके नेटके. नेटके. हा. कुठलं डिपार्टमेंट? ECS थर्ड इयर. ECS थर्ड इयर. ECS थर्ड इयर. बरोबर. तुम्हाला सारखे इंग्रजी शब्द असतील सगळे, काय हा. काय काय शब्द इंग्रजी वापरतात? जसं की कम्प्युटर लँग्वेज मधले बरेचसे शब्द आहेत, जसे की आपले म्हणजे सॉफ्टवेअर वगैरे. सॉफ्टवेअर वगैरे. हा. बरं, आपण मराठी भाषा संवर्धन दिनाच्या अनुषंगानं महाविद्यालयात काय मराठी भाषा संवर्धन केल्यासाठी काय प्रश्न विचारतो या ठिकाणी. मराठी महिने किती आहेत? मराठी महिने 12. 12. कोणकोणते? आज सगळे तर नाही माहिती, पण थोडे माहिती आहेत. 5वा महिना तसं काय नाही माहिती एवढं. नाही सांगता येत तसं. इकडे काही विद्यार्थिनी आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नाव? धनश्री माने. श्री माने. विभाग ECS थर्ड इयर. ECS थर्ड इयर. थर्ड इयर. आपण मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगानं काय विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतोय. या संदर्भात जर 3 प्रश्नाचे सलग 3 प्रश्न उत्तर बरोबर दिली तर प्रगती बुक डेपो यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी पेन जो आहे तो पेन या ठिकाणी गिफ्ट देतोय. तर साधारण महाराष्ट्र आणि मराठी या संदर्भात आपले ते शब्द असणार आहेत. आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या साली झाली? महाराष्ट्राची नाही नाही, मराठी भाषा दिन नाही. बरं, आपण ब्रेकफास्ट करतो पण नाही. आता ह्यांना पहिला प्रश्न आला त्यामुळे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे इकडे जातच नाही. विचारलं की बरं, नाव काय मॅडम तुझं? वृषाली. आडत वृषाली. वृषाली आडत. डिपार्टमेंट? BCA फर्स्ट इयर. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी इंग्लिश शब्द सगळे वापरत असतात. हा. कोण कोण शब्द वापरतात इंग्रजी? म्हणजे जे रिलेटेड आहेत आमच्या BCA डिपार्टमेंट. रिलेटेड म्हणजे काय? संबंध. त्या मराठी संबंधित आपण काय प्रश्न विचारतो या ठिकाणी की जे दैनंदिन भाषणामध्ये आपण वापरतो, परंतु त्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो. नॉईज म्हणजे काय मराठी? आवाज. आणि साऊंड म्हणजे काय? ध्वनी. नॉईस म्हणजे गोंधळ आणि साऊंड म्हणजे म्हणजे आवाज. गोंगाट. बरोबर आहे. पहिल्या प्रश्न उत्तर बरोबर दिलं. टाळ्यावर सगळ्यांना जोरदार. व्होल्टेज इंग्रजी शब्द, मराठी व्होल्टेज नाही. पुढे जाऊया आणखी. विदाउट युनिफॉर्म मध्ये आले दादा. कोण बोलतोय? कोणा बोलतोय? मित्र आहे. मित्र काय म्हणते? काय ना आपलं कसं ब्लॉग आहे नाही, बरं चालले म्हणते काय? बरोबर. कुठल्या डिपार्टमेंटला? बे फर्स्टला. नाही, ग्राउंडला आलतो. ग्राउंड कशी तयारी करतो? पोलीस भरतीची. बरं, पोलीस भरतीला सामान्यानं किती मार्कात असते? 20 मार्काचं. 20 मार्कात. किती पडतील? अजून तशी तयार नाही आपली. हा. ग्राउंडच चालू आहे. तरी पण ब्लॉग बनवला. ब्लॉगला लाजायचं नसते. लाजा दिवस लांब आहे आपलं. ए दादा, थांब. आपण काय करतोय, मराठी भाषा संवर्धन दिन आणि मास कम्युनिकेशन या विभागाच्या वतीनं मुलाला काही प्रश्न विचारतो. सलग 3 प्रश्नाची बरोबर उत्तर दिली तर प्रगती बुक डेपो यांच्याकडून हे पेन जे आहे, ही बॉक्स आहे, यातलं एक पेन मिळेल. बॉक्स मागतील पुन्हा. बॉक्स मागणार नाही ना? विचार 3 प्रश्न. येणार नाहीत. पहिला सोपा विचारतो. पेनला मराठी शब्द काय? पेनच. लेखनी. जोरदार टाळ्या होता. पहिल्या प्रश्नाचा बरोबर आहे. दुसरा प्रश्न विचारूया. एअर कंडिशन हा. इंग्रजी शब्द, मराठीत काय म्हणते? एअर कंडिशन ऐकलंय ते काय तर ऐकायचं काय नाही माहित. एअर कंडिशन माहित नाही. हा. तिकडे आणखीन काय मुले आहेत? गुड मॉर्निंग. काय नाव? दिशारिन देवी. विचारण दे. कोणतं डिपार्टमेंट? BA मराठी. BA मराठी. मराठी मुलांसाठी खरं तर जोरदार टाळ्या होता. आपल्या डिपार्टमेंटचा खरं तर कार्यक्रम आहे. मराठी डिपार्टमेंट आणि इंटर मल्टीमीडिया मास कम्युनिकेशन या विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काही प्रश्न घेतोय.
त्यामध्ये सलग 3 प्रश्न जर बरोबर दिले मुलांनी तर त्यांना प्रगती बुक डेपोकडून हे पेन एक जो आहे तो पेन या ठिकाणी आपण गिफ्ट देतोय. मराठीची मुलं आहेत तुम्ही, ययाती कादंबरी माहिती? माहिती. हा, लेखक कोण आहेत? सुरेश शिवाजी बागल. माझा नाही. तुमचं कोणतं? हा? AIFC. मराठीत काय आपण शब्द बहुतांश वापरतो, परंतु मला मराठीत माहित नसतो, इंग्रजीचे शब्द वापरतो. आपण काय करतोय मराठी भाषा संवर्धनासंदर्भात काय प्रश्न घेतोय की ज्याला मराठीत काय म्हणलं जातं. तुमचे बरेच शब्द असतात प्रॅक्टिकल. मराठी शब्द काय? प्रॅक्टिकल मराठी शब्द नाही. ठीक आहे. मास कम्युनिकेशनचे काय विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आता या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे कार्यक्रम पुढे कंडक्ट करतील. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत माहिती आहे? काय माहिती? यशवंत चव्हाण. हा, बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे मराठी महिन्यातील 5वा महिना कोणता आहे? आषाढ. श्रावण. महाराष्ट्र गीत कोणते? जय जय महाराष्ट्र. बरोबर आहे. दोन प्रश्नांची आता ह्या विद्यार्थिनीने 2 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत. तर बघूया आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देते का. जर तिसऱ्या प्रश्नाचं हिने उत्तर बरोबर दिलं तर तिला एक आपण पेन देणार आहोत. रयत शिक्षण संस्थेचे बोध चिन्ह कोणते आहे? वटवृक्ष. बरोबर आहे, अगदी बरोबर उत्तर आहे. तर दिदी तर डांगे सरांकडून ह्या विद्यार्थिनीने 3 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यामुळे तिला पेन देण्यात येईल. अभिनंदन. पहिला माझा प्रश्न असा आहे की मोबाईल याला मराठीत काय म्हणतात? साधन. ऑप्शन नाही आहेत का? नाही. मोबाईलला मराठीत काय म्हणतात? मोबाईल साधनच म्हणत असेल ना. संतोषण. ऑप्शन दे ना तुम्ही. तुला येते मोबाईलला मराठीत काय म्हणतात? मोबाईलला मराठीत नाही माहिती. चांगला प्रयत्न केलेला आहे या विद्यार्थ्यांनी. चला अजून आपण आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर असू द्या ना तरी 3 प्रश्न ओके 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला प्रगती बुक डेपो यांच्याकडून एक पेन देण्यात येईल. पहिल्यांदा तुमचं नाव काय आहे? सोनाली शिंदे. ओके. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मोबाईलला मराठीत काय म्हणतात? नाही. माझा पहिला प्रश्न असा आहे की एक्सपेरिमेंट याला मराठीत काय म्हणतात? बरोबर आहे. ह्या दीदीने पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिले. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. दुसरा ओके दीदी तुझं नाव काय? साधना लोंढे. ओके साधना लोंढे दीदीचं नाव आहे. दुसरा प्रश्न विचारूया. बल्बला मराठीत काय म्हणतात? नाही माहिती. बल्बला मराठीत काय म्हणतात? ओके. त्यामुळे आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर तुम्ही 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला प्रगती बुक डेपो यांच्याकडून एक पेन देण्यात येईल. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की फील्ड प्रोजेक्टला मराठीत काय म्हणतात? संशोधन प्रकल्प. संशोधन पण चालतंय. जोरदार टाळ्या वाजवा मॅडमला. किंवा हा चालतंय ना, बरोबर आहे, क्षेत्रीय किंवा संवाद. दुसरा प्रश्न असा आहे की एक्सपेरिमेंटला मराठीत काय म्हणतात? प्रयोग. ओके बरोबर आहे. दुसऱ्या पण प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता तिसरा प्रश्न विचारूया. जर मॅडमनी बरोबर उत्तर दिलं तर त्यांना पेन देण्यात येईल. एअर कंडिशनरला मराठीत काय म्हणतात? वातानुकूलित. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. शिंदे सरांच्या हस्ते मॅडमला पेन देण्यात येईल. अभिनंदन मॅडमचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. नमस्कार. मराठी विभागाच्या वतीने
अभिजात मराठी भाषा तर मिळालेला आहेच, पण त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आपण चालता बोलता मराठी हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आपण नेहमीच्या वापरातले शब्द आणि त्या नेहमीच्या वापरातल्या शब्दांना मराठीला काय पर्यायी नाव आहेत हे माहीत नसतं, आणि हे जाणून घेण्याची उत्सुकता म्हणून आम्ही अशा पद्धतीचे प्रश्न काही विचारतोय. आपल्याकडे काही कॉमर्स विभागाच्या मुली आहेत, तर त्या कॉमर्स विभागामध्ये वाणिज्यामध्ये ज्या काही शब्दांच्या पारिभाषिक संज्ञा आहेत त्याच्या मराठीमध्ये काय नामाभिधान आहेत याची आपण एक चाचपणी करून बघूयात. पहिल्यांदा तुझं नाव काय? स्वाती वनगेनी. स्वाती, आता आपण नेहमी तुमच्या वाणिज्य विभागात नेहमी बँकिंग क्षेत्राशी संबंधित असतो, तर चेकला मराठीत काय म्हणतात? धनादेश. अगदी बरोबर. हिनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं, टाळ्या वाजवा. 3 प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली तर तिला पेन भेट मिळणार आहे. स्वातीसाठी दुसरा प्रश्न असा आहे, बँकेमध्येच कॅशियर साठी मराठीत शब्द काय आहे? नो सर. थँक्यू. एकदा टाळ्या, तिनं एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं. अजून काही मुलं या ठिकाणी वाणिज्य विभागातले आहेत. तुझं नाव सांग पहिल्यांदा. अपेक्षा पोरे. अपेक्षा पोरे. आपण मोबाईलमध्ये सतत आपण एक मेसेज आपल्याला आलेला असतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला क्रेडिट हा शब्द येतो, तर क्रेडिट म्हणजे काय? मराठीत त्याला काय म्हणतात? क्रेडिट पैसे आले म्हणजे क्रेडिट. आणि आपण बऱ्याच वेळेला ते डेबिट पण होतात, तर डेबिटला काय म्हणतात? आपल्याकडून पैसे गेले. 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. आता तुला तिसरा प्रश्न आहे. हा तिसरा प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर तुला पेन मिळणार आहे. आपण मराठी भाषा नेहमी वापरत असतो. आता जो तुला पेन भेट दिला जाणार आहे, त्या पेनला मराठीत काय म्हणतात? लेखनी. लेखणी. अगदी बरोबर. डांगे सरांच्या हस्ते तिला या ठिकाणी पेन भेट देतोय. डांगे सर, त्या मुलीचा गौरव करावा. धन्यवाद. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊन प्रथम क्रमांक तिनं मिळवलेला आहे. आता आपण काही मॅडम आहेत, त्यांना सुद्धा नेहमीच्या वापरातले मराठीचे शब्द जे प्रश्न पडत असतात त्याला मराठीत पर्याय काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. मॅडम, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. डॉक्टर सविता उपल्ली. डॉक्टर सविता उपल्ली मॅडम आहेत. आपण सतत घरामध्ये जे वेगवेगळे शब्द, वस्तू यांना वापरत असणारे नावं, तर फॅनला मराठीत काय म्हणतात? पंखा. पंखा. टाळ्या वाजवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न मॅडम साठी असणार आहे, एअर कंडिशनरला मराठीत काय म्हणतात? वातानुकूलित संच. वातानुकूलित संच. हा पण बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न मॅडमनी जर बरोबर उत्तर दिलं तर त्यांना या ठिकाणी प्रगती बुक डेपोकडून दिला जाणारा पेन या ठिकाणी भेट मिळणार आहे. आपण पोल्युशन हा शब्द नेहमी वापरतो. प्रदूषण. प्रदूषण. 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत. फुगारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मॅडमना पेन या ठिकाणी पेन गिफ्ट द्यावा. या ठिकाणी काही मुलं अजून आहेत, आपण मुलांसाठी काही प्रश्न घेऊयात. कोण बोलणार आहे? हा, तर सुरुवातीला आपलं नाव सांगा. श्रावणी सचिन पवार. श्रावणी सचिन पवार. तू वाणिज्य विभागात आहे, बरोबर. आता बँकला मराठीत काय म्हणतात? शाखा. नाही, बँक साठी नाही. पुढं दुसरा प्रश्न, बँक. बँकला मराठीत पारिभाषिक शब्द काय? बँकेसाठी शाखा, ब्रँच हा स्वतंत्र झाला. हा, तुझं नाव काय? स्वाती सुरेश राठोड. स्वाती राठोड. आपण बऱ्याच वेळेला सगळ्या आपल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये वस्तू वापरत असतो. नेल पॉलिशला मराठीत काय शब्द वापरतो? नाही माहिती. अजून काही मुली आहेत. तुझं नाव काय? अस्मिता गुरव. अस्मिता गुरव. तू पण वाणिज्य विभागात आहे. आपण ज्या गोष्टी दैनंदिन वापरात घेत असतो त्याच्यामध्ये ज्या तुझ्या दैनंदिन वापरातल्या गोष्टीपैकी मेकअपला मराठीत आपण शब्द काय वापरतो? सौंदर्य प्रसाधन. सौंदर्य प्रसाधन हा वस्तूशी संबंधित आहे. मेकअप नाही माहिती. नाही आलेलं नाही उत्तर. थँक्यू. तुमचं सर्वांचं अभिनंदन.
पहिला प्रश्न असा आहे की मराठीमधले बालकवी जे आहेत त्यांचं मूळ नाव काय? कुसुमाग्रज. नाही. बालकवी यांचं मूळ नाव काय? विवा शिरवाडकर. नाही, सॉरी, आपण प्रयत्न केला, धन्यवाद. मी आपल्याला 3 प्रश्न विचारेन, बरोबर प्रश्नाची उत्तर दिली तर आपल्याला प्रगती बुक डेपो यांच्याकडून एक पेन भेट मिळेल. विवा शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? विवा शिरवाडकर हा, या कट्ट्यावर काही विद्यार्थी बसलेले आहेत, तर या विद्यार्थ्यांना आपण चालता बोलता मराठीच्या संबंधी काय प्रश्न विचारूयात. नमस्कार विद्यार्थींनो. नमस्कार. मराठी महिने जे आहेत किती आहेत? 5वा महिना भाद्रपद. आपण प्रयत्न केला त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. मराठीतला 5वा महिना ठीक आहे. आपण केलेल्या प्रयत्नाबद्दल हार्दिक धन्यवाद. दोन्ही प्रश्नाची उत्तर चुकलेली आहेत. थांबा रे, आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो, चालतंय? चालू आहे ना, मग हे तर मी घेतो वाहवा आणि मग पुढच्या वाहव्याला तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे? हा, मराठीतला 5वा महिना कोणता? 5वा मे. आपलं उत्तर चुकलेलं आहे, जाऊ शकता. चला, आपल्या NCC हे विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण संधी देऊयात. मी काही इंग्लिश मध्ये प्रश्न विचारेल, मराठीत उत्तर द्यायचे, येतील का? हा, ठीक आहे. व्हायरस या शब्दाला मराठीत काय म्हणता येईल? विषाणू. अभिनंदन, आपलं उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इंटरनेट ह्या शब्दाला मराठीत काय म्हणता येईल? आंतरजाल. अभिनंदन, ह्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, कॅडेट या शब्दाला मराठीत काय म्हणता येईल? कॅडेटच म्हणतो, छात्र. माहित नाही. आपण प्रयत्न केलात, धन्यवाद. कॅडेटला प्रशिक्षणार्थी असं म्हणतात, आलं का लक्षात? बल्ब या शब्दाला मराठीत कोणता शब्द आहे? बल्ब. बल्ब आपला जो घरातला वापर. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न असा की विकेट या शब्दाला मराठीत काय म्हणतात? विकेट. बाद. आपल्या स्पर्धेचा नियम असा आहे की पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तरच आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो. आपण पहिल्यांदाच आपली विकेट पडल्यामुळे विकेट प्रश्नाचं उत्तर जरी आपण बरोबर दिलं असलं तरी आपल्याला या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे. धन्यवाद. विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत आहेत, तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण विद्यार्थिनींना इथं हा ह्यांचा ग्रुप आहे, तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. दीदी, आपलं नाव काय? अंजली गुजर. आपलं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आपण यामध्ये मी काही प्रश्न विचारेन, त्यातले 3 प्रश्नाचे आपण सलग बरोबर उत्तर दिलीत तर आपल्याला एक पेन गिफ्ट मिळेल. आवडेल? हां. एक्सपेरिमेंट या शब्दाला मराठीत काय म्हणतात? प्रयोग.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिदीने बरोबर दिलंय, आपण तिचं अभिनंदन करूया. हा हा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, फॅन ह्या शब्दाला मराठीत काय म्हणता येईल? पंखा. अरे वा, दोन्ही प्रश्नांची दीदीनं अत्यंत छान पद्धतीने उत्तर दिलेली आहेत. आणि दीदीला तिसरा प्रश्न आपण विचारूयात. मराठी येते दीदी? हा, मग दीदीला मराठीतला एक प्रश्न आपण असा विचारूया की बालकवी या कवीचं संपूर्ण नाव काय? बालकवी. हा, तिसऱ्या प्रश्नावर दीदीची विकेट पडलेली आहे. दीदीने प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद. चला आपण पुढच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारूयात, चालेल? ठीक आहे. पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, एअर कंडिशन ह्या शब्दाला मराठीत शब्द काय? एअर कंडिशन. नाही येत नाही. ठीक आहे, ओके. अरे पुढे पुढे पळू नका, तुम्ही पुढे पुढे जाईल तसं मी पाठ येईल. ठीक आहे. हा, मी एकदम साधा सोपा प्रश्न विचारेन, आवडेल? हा, मोबाईल ह्या शब्दाला मराठीत काय म्हणतात? दूरध्वनी. भ्रमध्वनी. हा, आपण प्रत्येकाला संधी मिळेल. दुसऱ्याच्या प्रश्नात जर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तुमची संधी जाईल. ठीक आहे. दीदीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, तिचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. दुसरा प्रश्न दीदीला आपण विचारूया, फील्ड प्रोजेक्ट मराठीत काय म्हणते? नाही. चला आपण प्रयत्न केला, धन्यवाद. ठीक आहे. हा, तुम्ही सांगा. नाही माहिती. हा, ठीक ठीक आहे. ठीक आहे, इकडून असे प्रश्न विचारू. मराठी येते का इंग्लिश मधनच आहे ना? पहिला सोपा प्रश्न आपण विचारूया, प्रॅक्टिकलला मराठीत काय म्हणता येईल? प्रॅक्टिकल काय रे? सराव. प्रॅक्टिकल चालू आहे मराठीत. सराव हे उत्तर त्याचं नाही, कारण टेस्ट म्हणजे सराव. ठीक, ओके. दादा सांग, प्रॅक्टिकलला काय म्हणायचं मराठीत? प्रकल्प. नेवर. प्रयत्न तर केलेला आहे दादाने. ठीक आहे दादा, हा दादा तयारीत आहे, आपण विचारूया. प्रॅक्टिकलला मराठीत काय म्हणता येईल? प्रात्यक्षिक. अरे वा, मला वाटतं आम्ही तिकडून येईपर्यंत दादाने चांगल्या पद्धतीनं मनातल्या मनात तयार करून ठेवलेले आहेत. तरी पण दादाचं खूप खूप अभिनंदन. दुसरा प्रश्न, इलेक्ट्रिसिटीला मराठीत काय म्हणायचं? इलेक्ट्रिसिटीला मराठीत विद्युत. 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 दादाने दिलेलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. दादाचं अभिनंदन. त्यानंतर दादाला मराठीतला कवितेतला प्रश्न विचारू. कवी गोविंदाग्रजांचं मूळ नाव काय? दादाला प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही, कारण दादा सायन्सला आल्यापासून तिकडं मराठीतलं सगळं कविता, कथा, नाटक सगळं दादा विसरून गेलेलं आहे. राम गणेश गडकरी असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, तरी पण आपण प्रयत्न केलात त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्र आणि मास कम्युनिकेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम जे आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमातील आजचा हा कार्यक्रम जो आहे तो चालता बोलता मराठी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व घटकांचे संयोजकांच्या वतीनं खूप खूप हार्दिक धन्यवाद.